नमस्ते. आम्ही मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगलीहून तिरुपती बालाजीला जात असताना आंध्र प्रदेश बाँड्रीवर कर्नाटक बाँड्रीवर आम्हाला एक रस्त्याला एक प्लॉट दिसला. तर आम्ही द्राक्ष बागायतदार सगळे असून ती उत्सुकता ही द्राक्ष बाग दिसल्यामुळे आपले शेतकरी मालाचे प्रत्यक्षात आज हे शेतकरी आपले या द्राक्ष बागेचे 20 जुलै 2025. आता सध्या हा प्लॉट 60 दिवसाचा तयार आहे. सध्या रोज इथं पाऊस सुद्धा आहे, परंतु ही व्हरायटी दिलखुश आणि बियाची व्हरायटी असं या मालकाकडून कळतं आहे. तर व्हरायटीमध्ये मालाचं क्वांटिटी बघितली तर एक 50 किलो झाडाला माल असेल आणि अंतर 15 बाय 15 अशी लावण आहे. आणि द्राक्षाचं ह्या झाडांचं वय बघितलं तरीसुद्धा हे 20 वर्षाच्या पुढली झाडाचे वय दिसतंय. आणि द्राक्षाचं यांची जर आणि औषधाचं विचारलं तर 8 दिवसातून फक्त 2 स्प्रे आहेत, ते पण अगदी नॉर्मल औषधांचं. आणि आपण सांगली भागात किंवा नाशिक भागात आपल्या सोलापूर भागात ती द्राक्ष करतोय ती यांच्या 4 पटीनं खर्च जास्त आणि यांची एकरात मागल्या वर्षी 15 लाख रुपये झालेत. मग ह्यांचा आणि आपला जर विचार केला तर ह्यांचं उत्पन्न आपल्यापेक्षा 25% आणि खर्च 25% आणि उत्पन्न आपल्यापेक्षा डबल आहे. त्यामुळं आम्ही मिळवण्यापेक्षा जास्त घालवलं आहे असं दिसायला लागलं. ओके, थँक्यू.